नमस्कार. मी डॉक्टर सविता पटेल, नंदुरबार. आज 3 ऑक्टोबर 2025 म्हणजेच आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावयास बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मी आपल्यासमोर सर्वप्रथम माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तळ्यानेच फुलती दऱ्या खोऱ्यातील शिळा, तळ्यानेच फुलती दऱ्या खोऱ्यातील शिळा. कुसुमाग्रजांच्या या काव्याच्या ओळीने सुरुवात करून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं, अभिजात भाषेचा दर्जा हा कसा मिळतो, हा प्रश्न सर्वदूर अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. त्यानिमित्ताने मी आपल्यासमोर सादर करते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांना अथक प्रयत्न करावे लागले, तेव्हा आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवू शकलो. त्यानिमित्ताने सर्वांचं अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा ही 2000 ते 2500 वर्ष जुनी असावी लागते. त्यातील शिलालेख, ताम्रपट, काही प्राचीन ग्रंथ यांच्या आपल्याला दस्तऐवज समितीसमोर सादर करावा लागतो, पुरावे जोडावे लागतात आणि या सर्व गोष्टींना टाळून सुलाखून घेऊन मग समितीचे अध्यक्ष ते सर्व दस्तऐवज शासनापुढे सादर करत असतात आणि नंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा की नाही असं ठरवण्यात येतं. प्राचीन साहित्यात महाराष्ट्र देशाविषयी, महाराष्ट्र भूमंडळ यांच्या सीमा याविषयी सविस्तर लेख आहेत. तसेच त्यातीलच नाणेघाटातील शिलालेख 2000 वर्षांपूर्वीचा आहे. तसेच गोखलेबाईंचा एक मोठा ग्रंथ आहे. हा दर्जा मिळाल्यामुळे नेमके काय होईल हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. सामान्य माणसाला असे वाटते की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमके काय झाले, तर थोडक्यात सांगायचे तर निधी मिळेल असे म्हणतात. पण नुसत्या निधींपेक्षा देशात ठिकठिकाणी विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र मराठी भाषा केंद्र सुरू होईल. आपल्या बोलीभाषांमध्ये आपली ताकद जास्त आहे. बोलीभाषांच्या समृद्ध भूमिकांचा अभ्यास जास्त करता येईल. मराठीत पुरेसे विज्ञानविषयक ग्रंथ सतत येत राहण्यासाठी एक केंद्र किंवा विद्यापीठ उभे करता येईल. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाला म्हणजे मराठी सर्वत्र होणार नाही, तर सर्वत्र न्यायची असेल तर प्रत्यक्षात झटून काम करावे लागणार आणि यासाठी मग विविध भाषेतले, विविध बोलीतले ग्रंथ, प्राचीन ग्रंथ यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ते मराठीमध्ये अनुवाद करावे लागतील. मराठी ही सर्वदूर पोचण्यासाठी मराठीतील अनेक ग्रंथ, अनेक उपयुक्त पुस्तकं, संदर्भ ग्रंथ हे इतर भाषांमध्ये अनुवादित झाले पाहिजे आणि ही सर्व जबाबदारी आपली असतानाच हे सर्व करताना मराठी भाषेतून जे उपयोजित मराठी आहे, जे व्यवहार उपयोगी जे मराठी आहे, उदाहरणार्थ आकाशवाणी, सूत्रसंचालन, मुलाखत, जाहिरात, मुद्रित शोधन, या ब्लॉग लेखन, अनुदिनी यांसारख्या उपयोजित मराठीचा जो काही अभ्यास आहे यातून सुद्धा व्यवसायाच्या अनेक साऱ्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळणं हे अत्यंत उपयुक्त आणि गरजेचं होतं. चला तर मग आपण सारे मराठी भाषेला फुलवूया, जतन करूया आणि संवर्धित करूया. जय महाराष्ट्र, जय मराठी. थांबते.